नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे हिंगोली जिल्ह्यातील एका अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी औंढा नागनाथ मंदिर येथे। औंढा नागनाथ हे मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग मानले जाते। आजच्या या व्लॉगमध्ये आपण मंदिराचा इतिहास, अप्रतिम कोरीव काम आणि दर्शन असा सगळा प्रवास पाहणार आहोत। चला तर मग दर्शन घेऊया। आता आपण मुख्य गाभाऱ्याकडे निघालो आहोत। औंढा नागनाथांचे शिवलिंग जमिनीच्या थोड्या खाली आहे। इथली ऊर्जा खरंच वेगळी आहे। येथील सर्वात मोठी विशेषता म्हणजे बहुतेक शिवमंदिरामध्ये नंदी समोर असतो, पण इथे नंदी मंदिराच्या मागे आहे। यामागे संत नामदेव महाराजांची एक सुंदर कथा आहे। असं म्हणतात की नामदेव महाराज जेव्हा कीर्तन करत होते तेव्हा देवाने स्वतः मंदिराचा मुख फिरवला होता। ही जागा भक्तिभावाने भरलेली आहे। मित्रांनो, मंदिराच्या आत शिरण्यापूर्वी बाहेरील भिंतीकडे नक्की बघा। हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे। इथल्या दगडांवरील कोरीव काम बघून डोळ्याचे पारणे फिटते। प्रत्येक मूर्ती काहीतरी सांगते असं वाटतं। असं म्हटलं जातं की या मंदिराचा पाया पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या दरम्यान घातला होता। येथील दगडी बांधकामामधून आपल्याला पूर्वजांची कलाकृती स्पष्टपणे दिसते। तुम्ही जर येथे येणार असाल तर हिंगोली किंवा नांदेडवरून सहज बस किंवा खाजगी गाड्यांनी येऊ शकता। महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते। परिसरात राहण्याची, भक्तिनिवास, खाण्यापिण्याची चांगली सोय उपलब्ध आहे।
तर मित्रांनो, तुम्हाला हे औंढा नागनाथचे दर्शन कसे वाटले कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. असेच आध्यात्मिक आणि ऐतिहासिक व्लॉग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.